नमस्कार विद्यार्थी मित्र हो, एज्युजीनेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा मित्र म्हणून काही प्रश्न आपल्यासमोर मांडत आहे. प्रश्न आहे, देशात UPSC MPSC शिवाय सरकारी नोकरी मिळते का? देशात UPSC MPSC शिवाय सरकारी नोकरीसाठी एक्झाम कंडक्ट करणारे बोर्ड आहेत का? आपण मिळवलेल्या स्पेशलायझेशननुसार सरकारी नोकरी मिळते का? तुम्ही मिळवलेल्या स्पेशलायझेशनचा आणि नोकरीचा काही संबंध असतो का? इश्क करता जानवरों से, शादी कर रहे मशीनों से. उच्च शिक्षित असूनही शिपाई पदाच्या रांगेत का उभे राहावे लागते? इंजिनिअरिंग, BSc, BCom, फार्मसी केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास का करावा लागतो? या सर्व प्रश्नांचा उहापोह या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. तरी विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ अखेरपर्यंत लक्षपूर्वक पहा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. अरे हे काय? उच्च शिक्षित असूनही यांना कुरिअरचे, वेटरचे काम का करावे लागते? उच्च शिक्षित असूनही कमी पगाराची खाजगी नोकरी का करावी लागते? परवाच वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. बातमी वाचून मन अगदी खिन्न झाले. बातमी होती, मुंबईमध्ये माथाडी कामगार पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. चक्क हमाली करण्यासाठी BTech, MBA एवढेच नव्हे तर PhD झालेल्यांनीही अर्ज केला होता. उच्च शिक्षित असूनही आपल्या शैक्षणिक पात्रतेला न शोभणारी कामे करण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर का आली? येथे कोणाचे चुकले? रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे की शिक्षणावर वारेमाप खर्च करणाऱ्या पालकांचे? येथे कोणाचेच चुकले नाही. चूक आहे केवळ माहितीचा अभाव. ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी UPSC, MPSC, IBPS, SSC एवढेच पर्याय माहीत असतात. 2019-20 मध्ये UPSCच्या 896 जागांसाठी 8 लाख, MPSCच्या 431 जागांसाठी 3,60,000, SBIच्या 8,000 जागांसाठी 26 लाख आणि रेल्वेच्या 35,000 जागांसाठी 1.5 कोटी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. सरकारी नोकरीच्या कमीत कमी जागांसाठी येणाऱ्या जाहिरातीला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे कोणतीही मिळू दे पण सरकारी नोकरी मिळू दे, ही विद्यार्थ्यांची झालेली मानसिक अवस्था. आणि सर्वात दुसरे मोठे कारण म्हणजे सरकारी नोकऱ्या फक्त UPSC, MPSC, IBPS, SSC यांच्याकडूनच मिळतात, हा विद्यार्थ्यांचा झालेला गैरसमज. म्हणूनच प्रश्न पडतो, सरकारी नोकरीसाठी केवळ UPSC, MPSC, IBPS, SSC एवढेच एक्झाम कंडक्ट करणारे बोर्ड आहेत का? ज्या UPSC, MPSC कडे लाखो विद्यार्थी आकर्षित होतात, त्या परीक्षांची वास्तव सत्यता विद्यार्थ्यांना माहीत असते का? या परीक्षांची तयारी करायची असेल तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, गणित, विज्ञान, इंग्लिश या विषयांची तयारी करावी लागते. असे म्हटले जाते की ज्या विद्यार्थ्यांचे या 8 विषयांचे स्पेशलायझेशन असते, तोच विद्यार्थी ही परीक्षा पास होतो. इयत्ता 12वी नंतर एका विषयाचे स्पेशलायझेशन मिळवायला 3 ते 4 वर्ष लागतात, तर 8 विषयांचे स्पेशलायझेशन मिळवायला किती वर्ष जातील? येथे आपण एका विषयाला 6 महिने जरी वेळ दिला तरी 8 विषयांसाठी किमान 4 वर्ष तरी जातात. आणि तेथून पुढे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत यात सहज 2-3 वर्ष जातात. विचार करा, इंजिनिअरिंग, BSc, BCom किंवा फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत हे विषय अभ्यासलेले नसतात. आता या विषयांची तयारी कशी करायची, हा मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडतो.
पुन्हा इयत्ता 5वी पासून हे सर्व विषय कसे अभ्यासायचे? मित्र हो, इंजिनिअरिंग झाल्यानंतर इतिहासाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांची काय मानसिक अवस्था असेल? मला एकच प्रश्न पडतो, मी इंजिनिअरिंग करून सरकारी नोकरीसाठी इतिहास भूगोलचा का अभ्यास करायचा? BSc करून राज्यशास्त्र अर्थशास्त्राचा का अभ्यास करायचा? सरकारी नोकरीसाठी मी न अभ्यासलेल्या विषयांचे कंपल्शन का मी करायचा या विषयांचा अभ्यास? अगदी नाविलाजास्तव या विषयांची आवड नसतानाही विद्यार्थी अभ्यास करतात, पण जागा असतात 200, अर्ज करणारे 5 लाख. जरी 200 विद्यार्थ्यांची निवड झाली तरी 4,99,800 विद्यार्थ्यांचे काय, याचा कोणीच विचार करीत नाही. म्हणून UPSC MPSC मध्ये अपयश येण्याचे पहिले कारण म्हणजे स्पेशलायझेशन 1 आणि माझे प्रिपरेशन दुसऱ्याच विषयांचे. आणि दुसरे कारण म्हणजे निघणाऱ्या जागा आणि परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी. जर 200 भागिले 5 लाख असे गणित केले तर उत्तर येते 0.004%, म्हणजेच 1% नाही. याचाच अर्थ UPSC MPSC चा सिलेक्शन रेशो फक्त 1% आहे. आपण सत्कार समारंभ फक्त यशस्वी विद्यार्थ्यांचे करतो. लाखात काही विद्यार्थी यशस्वी होतात आणि आपल्यालाही वाटते मी कलेक्टर, तहसीलदार, PSI होणार. म्हणून या परीक्षांची वास्तव सत्यता न तपासता विद्यार्थी तयारीला लागतो आणि अपयशी ठरतो. म्हणून काही प्रश्न तुमच्या समोर ठेवतो, हे प्रश्न लक्षपूर्वक ऐका. जर UPSC MPSC IBPS हे एनी ग्रॅज्युएशन लेवलला एक्झाम कंडक्ट करणारे बोर्ड असतील तर स्पेशलायझेशन वाईज एक्झाम कंडक्ट करणारे बोर्ड कोणते आणि किती? मी केलेल्या स्पेशलायझेशन मधून जर मला सरकारी नोकरीच मिळणार नसेल तर मग स्पेशलायझेशन का करायचे? माझ्या स्पेशलायझेशनचा काय उपयोग? ज्या UPSC MPSC ची लाखो विद्यार्थी परीक्षा देतात त्या UPSC MPSC तून फक्त 1% सरकारी नोकऱ्या मिळत असतील तर उर्वरित 99% सरकारी नोकऱ्या कुठून मिळतात? तलाठ्याची परीक्षा BA चाही विद्यार्थी देतो आणि BE चाही. मग या दोघांमध्ये फरक काय? UPSC ची परीक्षा ओपन साठी वयाच्या 32 वर्षापर्यंत तर आरक्षित वर्गासाठी वयाच्या 35 वर्षापर्यंत देता येते. MPSC ची परीक्षा ओपन साठी वयाच्या 38 वर्षापर्यंत तर आरक्षित वर्गासाठी वयाच्या 43 वर्षापर्यंत देता येते. म्हणून आयुष्यातील 43 वर्ष जुगारावर लावायची का? माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे कुठे मिळतील? हो विद्यार्थी मित्र हो, वरील सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळतील. देशभरातील तमाम विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. हो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला एक संस्था तत्पर आहे, ती म्हणजे एज्युजीनेस अकॅडमी. हो विद्यार्थी मित्र हो, एज्युजीनेस अकॅडमीने गेले 7 वर्ष UPSC MPSC शिवाय सरकारी नोकऱ्या या विषयावर संशोधन केले आहे. या रिसर्चमध्ये एकूण 170 विषयांच्या स्पेशलायझेशननुसार कोठे कोठे सरकारी नोकऱ्या मिळतात याची माहिती एकत्रित केली आहे. प्रत्येक स्पेशलायझेशन वाईज एक्झाम कंडक्ट करणाऱ्या बोर्डची माहिती, त्यांचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस, त्यांच्या येणाऱ्या नोटिफिकेशन इत्यादीची माहिती दिली जाते व त्याची परिपूर्ण तयारीही करून घेतली जाते. मित्र हो, तुमच्या स्पेशलायझेशन वाईज प्रिपरेशन करून घेणारी व स्पेशलायझेशन वाईज करिअर मार्गदर्शन करणारी ही देशातली एकमेव संस्था आहे. विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत 4 ते 6 वर्ष चांगला अभ्यास केलेला असतो. त्याच स्पेशलायझेशनवर एक्झाम घेतल्या जात असल्याने एकाच वर्षात सरकारी नोकरी मिळू शकते. कारण 4 ते 6 वर्ष या विषयांचा सखोल अभ्यास झाला असल्याने परीक्षेत हमखास यश मिळते. तर विद्यार्थी मित्र हो, आम्ही सुचवित असलेल्या सरकारी नोकरीची संधी ओपनसाठी 28 वर्ष तर OBC SC ST साठी वयाच्या 30 वर्षापर्यंत मिळते. म्हणून विद्यार्थ्यांना आम्ही योग्य सल्ला देतो
की तुमच्या स्पेशलायझेशन वाईज वयाच्या 28 वर्षाच्या आत कोणतीही सरकारी नोकरी मिळवा व त्यानंतर हवे तर तुम्ही UPSC MPSCच्या परीक्षा देऊ शकता. आम्ही सुचवित असलेल्या सरकारी नोकरीची संधी वयाच्या 28 वर्षापर्यंतच असते. ही संधी तुम्ही एकदा का दवडली आणि ज्या UPSC MPSC वर तुमचा भरोसा असतो तिनेच दगा दिला तर आपली अवस्था धोबी का कुत्ता, न घर का न घाट का अशी होऊ शकते. मित्र हो, प्लॅन A व B चा जमाना केव्हाच गेला. आताच्या जमान्यात करिअरचे A to Z प्लॅन असणे आवश्यक आहे. ते A to Z प्लॅन आम्ही देतो. तुमच्या स्पेशलायझेशन वाईज तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार करिअरचे A to Z प्लॅन सांगणारी ही भारतातली एकमेव संस्था आहे. तुमच्या स्पेशलायझेशन वाईज सरकारी नोकरी व करिअर विषयी मार्गदर्शन करण्यास आम्ही तत्पर आहोत. मोफत मार्गदर्शनासाठी विद्यार्थी व पालक दोघेही उपस्थित असणे बंधनकारक आहे. एकट्या विद्यार्थ्याला माहिती दिली जात नाही. विद्यार्थी व पालकांनी अपॉइंटमेंट घेऊनच यावे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी आमच्या पुढील 96 89 711 142 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा व तुमच्या नजीकच्या शाखेचा पत्ता जाणून घ्या व आपली भेट निश्चित करा. विद्यार्थी व पालक यांच्यासाठी शेवटचे एकच वाक्य: शैक्षणिक परीक्षा संपल्यानंतर खऱ्या जीवनाच्या परीक्षा सुरू होतात आणि या जीवनातील परीक्षांची तयारी करण्यासाठी एक वेळ आमच्या संस्थेच्या ऑफिसला अवश्य भेट द्या. पुढील शिक्षण घेतलेले व शिकत असलेले विद्यार्थी या करिअर काउन्सिलिंगसाठी येऊ शकतात. उदाहरणार्थ BE, BTech, डिप्लोमा, ITI, BSc, BCom, फार्मसी, BSc नर्सिंग, GNM, ANM, DMLT, BSc LT, BSc ॲग्रिकल्चर, BCA, MCA, BCS, BSW, MHW, BBA, MBA, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, टायपिंग, डाटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफी इत्यादी. चला तर मग आयुष्यात आत्तापर्यंत करिअर विषयीची माहिती नसलेल्या हजारो वाटांची माहिती घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट देऊन तुमच्या सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा. धन्यवाद.